पक्षी वरती जातोय म्हणजे याचा अर्थ की पक्षी ऍक्टिव्ह आहे, पक्षाला काही आजार नाहीये. जर पक्षी जास्त वेळ खाली बसत असेल, त्याची मुवमेंट, त्याची ऍक्टिव्हिटी जर स्लो झालेली असेल तर समजून घ्यायचं पक्षाला काहीतरी इन्फेक्शन आहे, आजार आहे. कमी जागेत जास्त पक्षी ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओ माहितीपूर्ण होणार आहे, छोटासा व्हिडिओ आहे पण तुमच्या कामाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल आयकॉन ऑन करून घ्या, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ कुक्कुटपालन संदर्भातले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. मी ज्या फार्ममध्ये उभा आहे यापूर्वी पण आपण या फार्मचा व्हिडिओ घेतलेला आहे. टोटल 2 एकर क्षेत्रामध्ये 2000 पक्ष्यांची फार्मिंग इथं केली जाते. आणि फार्मचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आहे, इथे काय कुठल्या पद्धतीचं याला फीड दिलं जातं, कुठल्या पद्धतीचं यांना खाद्य व्यवस्थापन आहे, त्यांचं मेडिसिन काय आहे, इथे फवारण्या कुठल्या होतात आणि काय गरजेचं आहे या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फार्मर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि त्यांना राहण्याची आणि खाद्याची व्यवस्था पण तुम्ही बघू शकता की पाठीमागे फीडर आणि ड्रिंकरचं अलाइनमेंट केलेलं आहे. छान पद्धतीने व्यवस्था आहे. सकाळी त्याला स्टँडर्ड साधारणतः 70 ते 80 ग्रॅम प्रति पक्षाप्रमाणे खाद्याचं व्यवस्थापन केलं जाते. आणि त्यानंतरचं जे काही खाद्य आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे की त्यांना भाजीपाला वेस्टेज आहे, हॉटेल वेस्टेज आहे, या प्रकारचे खरबूज असेल, टरबूज असेल, टोमॅटो आहे, बटाटा आहे, जे काही भाजीपाला वेस्टेज असेल त्याचंही सुद्धा खाद्य म्हणून त्याचं व्यवस्थापन केलं गेलं आहे. आणि कुठेतरी खाद्याचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने फार्मर मित्रांनी खूप छान पद्धतीने जुगाडू पद्धतीने केलं आहे. त्याचबरोबर हायड्रोपोनिक चारा सुद्धा इथं उपलब्ध केला गेला आहे. तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की साधारणतः 10 किलो चारा एका ट्रेमधून आपल्याला मिळतो आणि त्यापासून सुद्धा आपल्या खाद्याची कॉस्ट कमी होऊ शकते. कुक्कुटपालन करण्याचा विचार करत असाल तर अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये व्यवस्थापन करू शकतात. पण कमी खर्चामध्ये म्हणजे असं नाही की 100% तुम्ही हॉटेल वेस्टेज असेल किंवा भाजीपाला वेस्टेज असेल यावरती पक्ष्याचं उदरनिर्वाह होईलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे काळजी घ्या. आपल्या पक्ष्यांना कंपनीचं, कुठल्याही कंपनीचं खाद्य घ्या, पण खाद्य काही प्रमाणामध्ये गेलं पाहिजे, तरच पक्षाची हेल्थ चांगली राहील, पक्षी अंडी प्रोडक्शन देईल, पक्षाची इम्युनिटी चांगली राहील. त्याचबरोबर पक्ष्यांना लसीकरण वेळेत व्हायला पाहिजे. त्यांना कॅल्शियम सप्लिमेंट असेल, लिव्हर टॉनिक असेल, त्यांचं जंतनाशक असेल, त्याचबरोबर असे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहे की जे काही डिसइन्फेक्टंट फवारणी आहे, आजार पक्ष्यांना होऊ नये म्हणून फवारणी केल्या गेल्या पाहिजे. पक्ष्यांवर असेल, पक्षी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियात फवारणी होणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, फार्ममध्ये आपला अनवळखी कोणी व्यक्ती येत असेल किंवा कोणी व्हिजिटर येत असेल तर त्यावरती डिसइन्फेक्टंटची फवारणी झाली पाहिजे, म्हणजेच डिसइन्फेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी आपल्या फार्मला, आपल्या पक्ष्यांना 360 अँगलमध्ये प्रोटेक्शन द्या. 360 अँगलमध्ये प्रोटेक्शन द्यायची म्हणजे काय करायचं की फवारणी आपल्याला करायची आहे, व्हॅक्सिनेशन त्याचं प्रॉपर करायचं आहे, खाद्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल. बघू शकता पाणी व्यवस्थापनासाठी जो काही वॉटर टँक आहे त्यांचा, तो शेडच्या पेक्षाही 7 ते 8 फूट उंचीवरती त्यांनी व्यवस्था केली आहे. म्हणजे जे काही पूर्ण बागेमध्ये आपण जे काही छोटे छोटे शेड टाकलेले आहे त्या शेडमध्ये जे काही ड्रिंकरचं व्यवस्थापन केलं आहे, त्या ड्रिंकरमध्ये प्रॉपरली पाणी येण्यासाठी जेवढं उंचीवरती टाकलेल तेवढ्या फ्लोने, तेवढ्या स्पीडनी पाणी पक्ष्यांपर्यंत पोचतं आणि फार्ममध्येही पोचेल. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की पाण्यामधून 90% आजार येतात. 80 ते 90% आजार पाण्यातून येत असतात. त्यामुळे पाण्याची काळजी घेतली पाहिजे. जे काही पाणी पिण्यासाठी पक्ष्यांना देतो ते पाणी शुद्ध असावं, क्लीन असावं, फक्त दिसण्यासाठी क्लीन नसावं, तर त्या पाण्यामध्ये व्हायरल, बॅक्टेरियल लोड कमी असावा. त्याचबरोबर पाण्याचा pH 6 ते 6.8 दरम्यानचा pH जर असेल तर पोल्ट्रीसाठी खूप छान आहे. जर pH आपल्याकडे तो मेंटेन होत नसेल तर वॉटर ॲसिडिफायर आपल्याला त्यामध्ये वापरावं लागतं. पाण्यामध्ये बॅक्टेरियल लोड आहे तर त्यामध्ये आपल्याला पाणी शुद्धीकरण वापरावं लागतं. तर मित्रांनो काळजी घ्या. आपल्या पक्ष्यांना आपण जर काय हॉटेल वेस्टेज देत असेल, भाजीपाला वेस्टेज देत असेल, काहीतरी प्रमाणामध्ये बाहेरचं खाद्य देतोय तर त्या काही प्रमाणामध्ये त्यामध्ये टॉक्झिन्स असतात, काही केमिकली रिॲक्शन होते. मागे या संदर्भात आपण बोललेलो आहे. तर असं काही आपण सडलेलं कुदलेलं काही देत असेल तर थोडंसं किडनी आणि लिव्हर डिटॉक्सिफायर मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तेही आपल्याला महिन्याभरामध्ये साधारणतः 5 दिवस देणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी काही सजेस्ट करू शकतो. कुणाला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा. नक्कीच या संदर्भातली माहिती मिळेल. आणि कार्निफोर्सेल म्हणून एक प्रोडक्ट आहे की जे किडनी आणि लिव्हरला डिटॉक्सिफाय करतं. काही टॉक्झिन्स बॉडीमध्ये जाऊन किडनी आणि लिव्हर फेल्युअरचे चान्सेस मॅक्झिमम असतात आणि त्यामुळे आपला पक्षी दगावू शकतो, प्रोडक्शन कमी होऊ शकतं. असं काही व्यवस्थापन खाद्याचं कोणी करत असेल तर काळजी घ्या आणि आपल्या पक्ष्यांना कार्निफोर्सेल ही सप्लिमेंट आत्ताच चालू करा. आत्ताच चालू करा म्हणजे महिन्याभरात 5 दिवस आपल्याला देणं आहे का, तर अशा पद्धतीचं जर खाद्य व्यवस्थापन असेल तर इवन आपण पाणी देतोय, पाण्यातून काही प्रमाणामध्ये टॉक्झिन जातात. जरी पाणी शुद्धीकरण देत असेल तरीही आपल्याला एक सप्लिमेंट सपोर्टिव्ह देणं फार गरजेचं आहे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे नवीन नवीन माहिती कुक्कुटपालन संदर्भातली आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुमचा लागेल सपोर्ट. तर पक्षी याच्यामध्ये सगळे संध्याकाळी असतात आपले, संध्याकाळी आणि बाहेर कधी सोडतो आपण यांना? सकाळी 8 वाजता. 8 वाजता बाहेर सोडतात. आणि आतमध्ये बघितलं तर कुठलं खाद्याचं पाण्याचं भांडे व्यवस्थापन केलेलं नाही तुम्ही, याचं काय कारण? कारण असं रात्री समजा काही कुठे गुट होते, भांडे तोडतात, समजा पाणी घेऊन सांगते, हां, त्यामुळे लहान खाल्ल्यावर प्रॉब्लेम होतो. बरोबर. मग रात्रीला तुम्ही पाणी आणि खाद्य त्यांना देत नाही, जे काही आपलं आहे? कंटिन्यू लाईट बंद असते रात्री. रात्री लाईट बंद असतो, बरोबर आहे. रात्री लाईट बंदच असावा, कारण की आपण अंडी प्रोडक्शनसाठी पक्ष्याचं व्यवस्थापन करतोय. तर खूप छान पद्धतीने इथे तुम्ही या बांबूंची मांडणी केलेली आहे. याच्यामुळे काय होतं की पक्षी काही प्रमाणामध्ये वरती आणि काही प्रमाणामध्ये खाली अशा दोन्ही ठिकाणी पक्षी बसतो आणि पक्ष्यांमध्ये गर्दी होत नाही, क्राऊड होत नाही, है ना. तर खूप छान पद्धतीने शेडचं व्यवस्थापन आहे आणि आतमध्ये ही बांबूची मांडणी केली आहे. यामुळे नक्कीच आपला पक्षी कमी जागेत जास्त पक्षी ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने आपलं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने बांबूचं व्यवस्थापन जर केलं तर कमी जागेमध्ये आपला जास्त पक्षी बसतो. आणि गावरान पक्षी हा आपल्या सर्वांना माहित आहे की त्याला उंच जागेवरती बसणं आवडतं, झाडावरती बसणं आवडतं, आणि तो उंचीवरती. जर इथे बांबू जरी नसेल तर जी वरती पर्लिंग दिसते, जी पर्लिंग आपण म्हणतो, त्याला कैची म्हणतो, कैची सुद्धा जाऊन हा पक्षी बस असतो. पण अशी बांबूचे व्यवस्थापन केल्यामुळे काय होतं की पक्ष्यांमध्ये डीप लिटरवरती प्रॉब्लेम येत नाही. पक्षी मोकळा बसतो, काही पक्षी खाली बसेल, काही पक्षी वर बसेल. आणि खूप छान पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याही फार्ममध्ये मॅनेजमेंट करा. वन साईड जरी तुम्ही बांबू व्यवस्थापन केलं तरी आपला पक्षी इथे व्यवस्थित राहू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, पक्षी वरती जातोय म्हणजे याचा अर्थ की पक्षी ऍक्टिव्ह आहे, पक्षाला काही आजार नाहीये. जर पक्षी जास्त वेळ खाली बसत असेल, त्याची मुवमेंट, त्याची ऍक्टिव्हिटी जर स्लो झालेली असेल तर समजून घ्यायचं पक्षाला काहीतरी इन्फेक्शन आहे, आजार आहे. तर हे पण एक आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. आणि दुसरी गोष्ट, खाली डिप्लेटरवरती, तुसावरती पक्ष्यांची जास्त गर्दी झाली नाही तर पक्ष्यांना आजार येण्याचे चान्सेस पण फार कमी असतात. त्यामुळे आपल्याही फार्ममध्ये अशा पद्धतीचं तोडक्या मोडक्या स्वरूपात लाकडाचं करा, बांबूचं करा, तर असं व्यवस्थापन करा. नक्कीच आपल्याला पक्षी फायदा देईल, पक्ष्यांमध्ये प्रॉब्लेम कमी राहतील. आणि खाली तूस मॅनेजमेंट बघाल तर तूस पण एकदम छान पद्धतीचं आहे. अशा पद्धतीने तुसाची जाडी पण, तूस म्हणजेच की तांदळाचा जो भुसा आहे ते प्रत्येक फार्मर मित्रांनी वापरला गेला पाहिजे. जी काही पक्ष्यांची विष्ट आहे, जे काही बीट आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्स होत राहते, स्मेल येत नाही, अमोनिया शेडमध्ये कमी राहतो, उग्रवास येणार नाही, नक्कीच दुर्गंधी होणार नाही. दुर्गंधी नसेल तर फार्ममध्ये इन्फेक्शन पण कमी राहील. कारण आपल्याला माहिती आहे लिटर खराब झालं तर कॉक्सिडिओसिस सारखी, आपण ज्याला रक्ती हगवण म्हणतो, ते प्रॉब्लेम जास्त दिसतात आणि त्याच्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असते. ठीक आहे, आपलं स्टोरेज रूम आहे ना, इथे आपले खाद्याची भांडी आहे जी एक्स्ट्रा आलेली आहे, ती आपल्याला आता लावायची तुम्हाला, आहे ना. तर खाद्य भांडी वगैरे, मेडिसिन बघू शकतात. हे मेडिसिन पण बघा, इथं खूप छान पद्धतीने यांनी विटाग्रो असेल, इथे कॅल्गोफॉस आहे, कॅल्गोफॉसच्या 2 बॉटल आहे ना. आणि हे कोर्सुलिन काय फवारणी करतात का याची? अरे वा, छान. हे व्हायमरल फोर्ट आहे ना. ओके. पक्ष ट्रेसमधून बाहेर निघेल, पक्षाची इम्युनिटी वगैरे वाढेल, है ना. जेव्हा आपण व्हॅक्सिन करतो, जंतनाशक करतो, त्यावेळेला आपल्याला व्हायमरल द्यायचं असतं की 100 ml 1000 पक्ष्यांना, म्हणजेच 10 मिली 100 पक्ष्यांना. अशा पद्धतीने 3 ते 5 दिवस करायचं आहे. आणि हे कॅल्गोफॉस आणि विटाग्रो कसं मिक्स करून देतात का? मिक्स करतात, है ना. म्हणजे 100 पक्ष्यांना विटाग्रो किती देतात? 15 मिली, आणि कॅल्गोफॉस 30 मिली. अच्छा, कॅल्गोफॉस आणि विटाग्रो म्हणजे मल्टीमिनरल्स कॅल्गोफॉस आणि मल्टीव्हिटॅमिन विटाग्रो, दोन्हीचा कोंबो दिल्यामुळे काय होतं की पक्ष्यांमध्ये जे काय आपण अंडी प्रोडक्शनसाठी पक्षी ठेवले तर अंडी प्रोडक्शन चांगलं मिळेल, वेळेत मिळेल, आणि पक्षाची इम्युनिटी पण चांगली राहील, बरोबर. तर नक्कीच याचा वापर करत राहा. मित्रांनो, तुम्हालाही काही या संदर्भातली माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी संपर्क करा. नक्कीच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न होईल.